नमस्कार. कधीही क्रिकेट न खेळता क्रिकेटवर अभ्यासपूर्ण आणि विपुल लेखन, कधीही न अभिनय करता सुद्धा हिंदी सिनेमावर अभिनयावर अभ्यासपूर्ण आणि विपुल लेखन, 32 पुस्तकं, माझी फिल्लमबाजीचे 800 प्रयोग, कणीकरीचे 400 प्रयोग, फटकेबाजीचे 200 प्रयोग, ही सगळी आकडेवारी आहे शिरीष कणेकरांच्या कार्याची. नमस्कार. नमस्कार. अशी माणसे येती या कार्यक्रमात आपलं स्वागत. तुम्ही पत्रकार, लेखक, समीक्षक अशा तिन्ही भूमिकात वावरलात, परफॉर्मर सुद्धा. यातली नक्की कुठली भूमिका तुम्ही जास्त एन्जॉय केलीत, आणि या अर्थात 3 भूमिका करण्याचं कारण? आता सुरुवातीला तुम्ही जे वर्णन केलं, हां हे केलं नाही तरी ते करतात, ते केलं नाही तरी ते करतात, मला माझ्या एका मित्राची कॉमेंट आठवली. तो म्हणला, ज्यातलं आपल्याला काही कळत नाही त्यावरच लिहायचं असा तुझा बाणा असल्यामुळे तुला विषयांची कमतरता कधी पडणार नाही. हा, अभिनयाविषयी म्हणाल तर शाळेत असताना मी एक इंग्रजी नाटुकलं केलं होतं. बरं. त्यात मी गुरु नानकाची भूमिका केली होती. गुरु नानक. हां, एवढा थरथरणारा गुरु नानक कुणीही बघितला नसेल. कॉलेजमध्ये मी टेबल टेनिस आणि क्रिकेट दोन्हीसाठी संघात माझी निवड झाली असती. बरं. मी तर खेळत राहिलो असतो तर आज तेंडुलकर आणि द्रविड यांचं कदाचित तुम्हाला एवढं कौतुक नसतं. हां, आजही क्रिकेटवर लिहिण्यात मला तेवढाच आनंद आहे, ललित लिहिण्यात आनंद आहे. पत्रकारिता, मलाही असं वाटत आलं की मानतो मी असं की पत्रकारिता ही तुमची शैली मारतं. कारण त्याच पद्धती एक ते ठराविक, म्हणजे माझ्या पेशाचं एक रहस्य सांगतो मी, एक ठराविक शब्द मर्यादेत तुम्ही करिअर करू शकता. इवन मी जे केलं इंग्रजी जर्नलिझम, फार मोठी व्होकॅब्युलरी लागते अशातला भाग नाही. तुम्हाला जे म्हणायचे तेवढं म्हणण्या एवढी व्होकॅब्युलरी आणि वाक्यरचना जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही निभावून नेऊ शकता. ललित लेखनात तसं नाही आहे. बरोबर. पण मी आयुष्यभर इंग्रजी पत्रकारिता केली. मराठी फक्त माझ्या मर्जीनुसार ललित, क्रिकेट काय असेल ते लिहित आलो. म्हणून इंग्रजीत ललित लेखन केलेलं नाही म्हणण्यासारखं. त्या काळात केलं पण विशेष नाही, मराठीत केलं. हा फरक आहे. पत्रकारितेतलं नक्की काय एन्जॉय केलं तुम्ही, म्हणजे लंच आणि डिनर वगळता? पगार, नोकरी, पोटासाठी म्हणून मी केली पत्रकारिता. मी हाडाचा पत्रकार नाही हो, असं मलाही स्वतःला कधी वाटलेलं नाही. माझ्या चीफ रिपोर्टरनाही कधी असं वाटलेलं नाही. इमानीत बरे केली, पण नोकरी म्हणून केली. तेव्हा मला लोक विचारतात की कुठली भूमिका आवडते. नुसते लिखाणातली नाही, पत्रकार, कलाकार आणि ललित लेखक. मला ललित लेखक हा किताब जास्त आवडतो. म्हणजे मी स्वतःला लेखक किती समजतो हे मला कल्पना नव्हती. पण मध्यंतरी अमेरिकेत फिनिक्सला एकाने माझी ओळख करून दिली. अमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे, आणि शिवाय ते लिहितातही. मला इतकं झोंबलं हे वाक्य. वास्तविक तो काही वाईट बोलत नव्हता, मला झोंबलं. मी म्हटलं शिवाय लिहित नाही, मी लिहितो, शिवाय काय काय इतर करतो. तर त्या क्षणी मला जाणीव झाली की आपल्याला ललित लेखक म्हणून केवढं मोठं स्थान आहे. म्हणजे प्रायोरिटी स्वतःला ठरवायची झाली तर मला ललित लेखक जो अनेक इतर गोष्टी करतो असं ओळखलं जाणं शिरीष कणेकर म्हणून मला जास्त आवडतं. हो हां, काय तुमच्यावर बंधन येत नाही. तो मला काय झालं, क्रिकेटवर लिहायला लागलो ना मी, हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं आपली सगळी हौस आपण तिकडे भागवून घेतोय. ललित लेखनाची हौस तिकडे भागवून घेतोय. लालित्य वाजवीपेक्षा, गरजेपेक्षा वाढत चाललंय, आणि हे बरोबर नाही. क्रिकेटवर लिहित असाल तेव्हा क्रिकेटवर लिहा. तुमचं भाषा पांडित्य दाखवण्याची, कसरती करण्याची, कोलांटी उड्या मारण्याची ते स्थळ नव्हे. एखादी उपमाली, एखादं कुठं आलं गोष्ट वेगळी, पण क्रिकेट लिहा, तुमची मतं लिहा. आणि ज्या क्षणी माझ्या लक्षात आलं की मतांपेक्षा इतर गोष्टींना फार महत्त्व वाढत चाललंय, मला कुठेतरी आज आतमध्ये एक आनंद व्हायचा, काय गंमत केली. त्या क्षणी मी क्रिकेट नाही बंद केलं, हे लालित्य काढून टाकलं आणि ललित वेगळं लिहायला सुरुवात केली. क्रिकेट आणि सिनेमामध्ये ती हौस नाही भागवायची. म्हणजे क्रिकेटचं रिपोर्टिंग हे क्रिकेटचं रिपोर्टिंग पुरतं मर्यादित राहिलं, त्याच्यात ललित साहित्य आलं नाही.
पण अनेक वचनं तर तुमच्या साहित्यात मला तुम्ही लिहिता त्याच्यात खूप आवडतात. अर्थात ती तुम्ही म्हणालात तसं ती मर्यादित असतात म्हणूनच आवडतात, की अंपायर हा बाथरूममधल्या गिझरसारखा असतो. जेव्हा तो नादुरुस्त होतो तेव्हाच त्याची किंमत कळते. अशी नेव्हिल कार्ड म्हणजे नेव्हिल कार्डसचा तुमचा आवडता लेखक. तुम्हाला नेव्हिल कार्डसची आवडलेली काही वचनं ज्याचं तुम्ही उत्तम मराठीत भाषांतर करून आमच्यासारख्या वाचकांपर्यंत पोहोचवलेत आणि क्रिकेट वेदमध्ये तुम्ही नेव्हिल कार्डस, विक्टर ट्रम्पर, सिडनी बार्न्स या सगळ्यांच्याबद्दल लिहिलेत. तेव्हा आमच्या पिढीला या सगळ्या दिग्गजांची ओळख तुमच्या पुस्तकातनं झाली खरं तर. नेव्हिल कार्डसचं काही वैशिष्ट्य? समर्पक उपमा आणि शब्दचित्र तो इतकी चपखल लिहितो की माझ्या एक लक्षात आलं की एका किस्स्यातून तुम्ही जेवढं सांगता ना तेवढं 10 पानं लिहून तुम्ही सांगू शकत नाही. एखादा तुम्हाला आवडलेला? रॉबिन्सन माहीत पण नाही आपल्याला काउंटी क्रिकेट खेळणारा कोणतरी बोलर होता की म्हणे त्याला जर कधी कोणी विचारलं त्याच्यावर कुठला आरोप झाला असता आणि कोर्टात त्याला उभं राहावं लागलं असतं आणि त्याला जर सांगायचं असतं की बाबा मी नव्हतो तिकडे, मी केलंच नाही, तर तू काय करतो त्यावेळेला? बॉलिंग करत होतो. मी किती काळ तो बॉलिंग करायचा हे सांगण्याची त्याची पद्धत आहे. किंवा गिल्बर्ट जेसपची बॅटिंग लहान असताना बघायला गेला कार्डस आणि तो असं लिहितो की मी मध्येच काहीतरी कोल्ड्रिंक घ्यायला म्हणून गेलो, तेवढ्यात काचा फुटल्याचा आवाज आला. मला वाटलं काही प्रलय म्हणतात तो हाच आहे की काय. मग तो काउंटरवरचा माणूस म्हणला घाबरू नकोस, जेसप बॅटिंगला आलाय. म्हणजे तो कसा मारायचा आणि किती वेळा बाउंड्रीच्या बाहेर आतमध्ये मारायचा हे सगळं लिहिण्यापेक्षा हा एक किस्स्यामुळे तुम्हाला गिल्बर्ट जेसप कायम लक्षात राहतो. ही त्याची सगळ्यात आवडलेली गोष्ट. किस्से ब्रॅडमनविषयी लिहिले, मुळात ब्रॅडमनविषयी लिहिले त्याने की ब्रॅडमनवर लोक टीका करतात की याला काय मॅकेपचं हे नाही, किपॅक्सचं सौंदर्य नाही, ट्रम्परचा आवाका नाही, झेप नाही, काय असेल ते. हे म्हणे असं म्हणण्यासारखं आहे की सिंहाला हरणाचं चापल्य नाही, राजहंसाचा डौल नाही. अरे पण तो सिंह आहे ना मुळात. हे त्याचं वैशिष्ट्य मला अपील झालं फार. किंवा इव्हन सिडनी बार्न्सचं त्यांनी जे लिहिलं आहे ते, हा. की तो सफरचंदावर गुगली टाकला आणि आर्थर मेलीला विचारलं अजून मला गुगली तुला ओळखता तो असं तुझं म्हणणं आहे का? हो, आणि तो एक पोलीस उभा होता, त्याला कळलंच नाही रात्री हे काय करतात दोघं जण, 2 माणसं. बरोबर. बरं, कणेकरी शैली असं आम्ही प्रत्येक ठिकाणी वाचतो. नेमकी कणेकरी शैली म्हणजे काय हो? कणेकरी शैलीत लिहा मला कळलेलं नाही. म्हणजे मी लिहितो ती कणेकरी शैली ना, मग मला आणखी तुम्ही कणेकरी शैलीत काय लिहायला सांगता? अलीकडे मी ती जाहिरात देखील वाचतो की ओरिजिनल कणेकरी शैलीत लिहा. आता ही ओरिजिनल आता- कणेकरी आता शैली म्हणजे काय? आणखी आलंय. म्हणजे काही दिवसांनी मला वाटतं असं येतील की ओरिजिनल कणेकरी शैलीत खुद्द कणेकरांनी लिहिलेले असे दिवस काही लांब नाहीत. अर्थात वाईट नाही, आपल्याला कुठल्या का मार्गावर रेकॉग्निशन मिळते, ॲप्रिसिएशन होतंय, ही समाधानाची बाब आहे, नाही असं नाही. बरं, अप्रिसिएशन होतं हे तर झालंच. वाचकांना तुमचं लिखाण वाचनीय वाटतं, ह्याच्यातही काही शंका नाही. पण जेव्हा आपल्यासारखंच आपल्यालाच वाचायला मिळतं, जे कणेकरी शैलीत असतं पण कणेकरांनी लिहिलेलं नसतं, तेव्हा काय वाटतं? एक इगो मसाज मिळतो, हां, नाही का? इमिटेशन इज द सिन्सिअरेस्ट फॉर्म ऑफ फ्लॅटरी. ते एक फ्लॅटरी आहे तुम्हाला. कुणी एखादा भेटतो, अहो त्या फलाण्याची तुम्ही नक्कल करता का? सरद होतो तेव्हा मात्र मी. म्हणजे तुम्हाला असं हो. विचारलं जातं की तुम्ही नक्कल करता का? तुम्ही आमच्याची नक्कल करता का? मी सरद होतो. भीती वाटते मला आपल्या तोंडून काहीतरी उलटं सुलटं न शोभणारं निघून जाईल. म्हटलं नाही तसं काय नाही, एवढंच बोलून गप्प बसतो. दुसरं काय याच्यावर काय बोलणार दुसरं? काय बोलणार दुसरं? तुमच्या अनेक प्रेमांपैकी एक खरं प्रेम तुमचं क्रिकेट आणि नेव्हिल कार्ड. आपण नेव्हिल कार्डसबद्दल बोलत होतो. नेव्हिल कार्डची लग्नाची आठवण सांगा आणि आपण पुढे क्रिकेटबद्दल बोलूया. हो, त्यांनी चरित्र लिहिलं, आत्मचरित्र, आणि त्या सबंध आत्मचरित्रात 4 ओळी स्वतःच्या पर्सनल आयुष्याविषयी, लग्नाविषयी, संसाराविषयी सगळं मिळून 4 ओळी आहेत आणि ते वर्णन फार खुमासदार आहे. त्यांनी असं लिहिलं आहे की काय 21 जून अमुक अमुक साली आयुष्यातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचं कार्य करायला मी गेलो. सकाळी आधी नेहमीप्रमाणे उठून लँकेशायरच्या मैदानावर गेलो. हॅरी मॅकपीस, हॉलोज आणि मॅकपीस यांनी नेहमीप्रमाणे डावाला सुरुवात केली. मग मला निघावं लागलं कारण ते महत्त्वाचं कार्य करायचं होतं. लग्न झालं. तिथून मग मी बोलू का? मग मला पाठ आहे म्हणून मी बोलू का? प्लीज, कारण मला तिथून मी नाही. नोंदणी कार्यालयात गेलो. तिथे माझी भावी पत्नी हजर होती. आम्ही दोघांनी सही करून परत मैदानावर आलो तेव्हा लँकेशायरने आपल्या धावसंख्येत 11 धावांची भर घातलेली होती. मला वाटतं एवढंच ते लग्नाबद्दल लिहिलेलं आहे. बरोबर आहे. काय पाठांतर आहे ना. नाही, नाही, माझं व्हायला हरकत नव्हती कारण आम्ही लेखक हां. फक्त स्वतःच वाचतो. बॅक टू क्रिकेट. हे क्रिकेटचं प्रेम डिस्टिंक्टली कधी आठवतं की मला हा गेम आवडतो असं कधी वाटलं? नाही, कळायला लागलं तेव्हापासून मला गेम आवडतो. माझ्या वडिलांनी आवडायचा, मलाही आवडतो.
अतिशय आवडते लहानपण आणि कधीही आवड कमी झालेली नाही. माझा मुलगा माझी टिंगल करतो की पप्पा प्रत्येक बॉल टी व्हीवर बघतात आणि रात्री हायलाईट बघतात. नाही, खरी गोष्ट आहे. बरं, इंडिया हारायला लागली की काय बघायचं हे मला कळलेलं नाही कधी. ही क्रिकेटची आवड नाही हो. म्हणजे इंडिया जिंकण्यासाठी तुम्ही बघताय एवढाच त्याचा अर्थ आहे. हारतोय तो का हारतोय, काय चाललंय, कुठे चुकतंय कळायला नको तुम्हाला. प्रेम आहे जर या विषयावर तर. 5 वर्ल्ड क्लास बॅट्समन आहेत तरी तुमचे स्कोर होत नाही. आणि बॉलिंग ही इंडियाची कधीच स्ट्रेंथ नव्हती. म्हणजे 4 स्पिनर आणि कपिल देव गेल्यानंतर मला माहीत नाही, पण आपण बॉलिंगवर मॅचेस जिंकू शकतो हा विश्वास आपल्याला फार कमी वेळा एखादा मणिंदर सिंग, एखादा अनिल कुंबळे, एखादा हरभजन ह्याच्या पलीकडे आपल्याला कधीच विश्वास नव्हता. नाही, बरोबर, सातत्याने 20 विकेट काढणारे गोलंदाज आपल्याकडे नाहीत. एखाद्या मॅचला कोणी चंद्रशेखर 36 मध्ये 6 विकेट काढतो आणि आपण जिंकतो. मग एखादा जसू पटेल वगैरे. हा, एखादा यशस्वी पटेल, एकदा सुभाष गुप्ताने काढल्या होत्या, 9 विकेट काढल्या होत्या वेस्ट इंडिजच्या. आणि त्रास होतोच त्यांना. एवढा पॉन्टिंग आज आपल्याकडे ते 7 का 9 ॲव्हरेज आहे. बरोबर. होतं, पण आपली जशी अख्खी टीम जाते ना तसे नाही जाते. आपण मी पॉन्टिंग नाही खेळलं तर हेडन खेळतो, हेडन ते नाही खेळलं तर त्यांचं मार्टिन खेळतो, मार्टिन नाही खेळलं तर हसी खेळतो. ते त्यांचं आहेच वैशिष्ट्य. आणि जो कोण त्या दिवशी असेल, ज्याचा तो दिवस असेल, तो आऊट होत नाही. आपल्याकडे अशी काही नैतिक जबाबदारी मानत नाहीत लोक. बरं, एवढ्या मॅचेस तुम्ही बघितल्यात, क्रिकेटवर लिहिलं ते. क्रिकेटर्सची कधी मैत्री लिखाणामुळे होण्याचा प्रसंग आला का? खरं सांगू, मैत्री जाऊ दे, माझी ओळखही नाही आहे. खोटं वाटत सांगितलं तर अजिबात ओळख नाही. कारण मी मॅचेस बघितल्या, टी व्हीवर बघितल्या, प्रत्यक्ष बघितल्या, घरी बसून लिहिलं. मी कधी मुलाखती घेतल्या नाहीत क्रिकेटपटूच्या. अगदी अपवाद सोडा, सुनील गावस्करची एक मोठी मुलाखत घेतली होती मी, पण बाकी कोणाला भेटलेलो पण नाही आहे. वैयक्तिक परिचय गावस्कर एक बस, दुसरा सन्माननीय अपवाद वगळता. सन्माननीय अपवाद वगळता मला आठवत नाही. सुनील गावस्करांच्या बद्दल काही सांगता येईल का? एक म्हणजे हत्तीसारखी मेमरी आहे. पण गावस्कर नाही, मी हे सगळ्या मोठ्या लोकांचं पाहिलं त्या त्या क्षेत्रातल्या. लता मंगेशकर, सुनील गावस्कर, खरं वाटणार नाही आपल्याला अशी त्यांची आठवण आहे. ते विसरत नाहीत कधीही. मागे एकदा खूप दिवसांनी भेटल्यावर मला तो म्हटला, आपण ऑक्टोबरमध्ये भेटलो तो 2 वर्षापूर्वी. मग तुझ्या कसं लक्षात? तो म्हणाला, नाही काय माहिती का, उंचीने माझ्यापेक्षा थोडे कमी असतात ना, त्यांचा मी नेहमी ट्रॅक ठेवतो. असं त्यांनी मला उत्तर दिलं. टेरिफिक सेन्स ऑफ ह्युमर. या क्रिकेटवरच्या लिखाणामुळे कधी कटू प्रसंग, कोणी चिडलाय? हे चिडले असतील, कळायला फारसा मार्ग नाही आहे. जे हिंदी सिनेमावाल्यांचं तेच, ते वाचतात की नाही हेही कळत नाही हिंदीवाले. आणि वाचले तर एवढी किंमत देत असतील असं मला वाटत नाही. त्यांचं काय आहे, सिनेमावाल्यांचं सांगतो मी, त्यांचं काय आहे की बोला आमच्याविषयी, लिहा आमच्याविषयी, वाईट लिहा पण लिहा. त्यांना उपेक्षा नाही चालत, उपेक्षा नाही चालत. मैं बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ. असं आहे. बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो होगा, तसं आहे. कारण राजेश खन्ना एकदा मला म्हणाला होता की माझे मंत्रालयात 2 मित्र आहेत, तर ते मला असं सांगत होते मराठीत असल्यामुळे की तू चांगला लिहितोस. मी त्याला म्हटलं, मलाही माझेही 2 मित्र मला सांगत होते की तू चांगला अभिनय करतोस, पण तुझे मित्र खरं बोलत आहेत, माझे मित्र खोटं बोलत आहेत. जुनी पाहिलेली एखादी मॅच आठवते? हो, एका मॅचला मी गेलो होतो ब्रेबॉनला. विनू मनकड आणि हजारे बॅटिंग करत होते आणि माझा पायगुण असा, मी गेल्या गेल्या मनकड हिट विकेट झाला आणि हजारे कॉट बिहाइंड झाला. त्यामुळे मला त्यांची बॅटिंग देखील बघितल्याचं आठवत नाही. पण मी CK नायडूला खेळताना बघितले मुंबईच्या विरुद्ध. बर. तर दत्तू फडकरचा एक बंपर त्याच्या तोंडावर लागला. तो खेळत राहिला, तसं बर्फ लावला खेळत राहिला. तेव्हा अर्थात आम्ही प्रेक्षकात लहान मुलगा होतो, मला काहीच आठवत नाही. पण त्या टीमचा कॅप्टन माधव मंत्री होते. नंतर खूप वर्षांनी एका कार्यक्रमात माधव मंत्रींनी मला सांगितलं की तुला माहिती आहे का म्हणे, त्यांना इथं बर्फ लावायला लागला. म्हटलं 54-55 वर्षाचे होते CK. म्हटलं नको, अशी समजूत आहे माझी की नको उगाच या वयात काहीतरी झालं वगैरे तर कुणी जाऊ, काय गरज काय. तर मी फडकरची बॉलिंग काढून घेतली. त्यांच्या लक्षात आलं, म्हणे हा दया करतोय आपल्यावर, गिव्ह हिम द बॉल. आव्हान बघा कसं आहे, दे त्याच्या हातात बॉल. नाही, याचंच वर्णन तुम्ही मला वाटतं तुमच्या कणेकरी शैलीत केलेलं असं आहे की मी आजोबांच्या बरोबर मॅच बघायला गेलो होतो, तेव्हा माझं वय 4 किंवा 5 वर्षाचं असेल आणि CK नायडूंनी हुक करताना माझ्या आजोबांनी जी काठी फिरवली, ते माझ्या उडबी बायकोचं कुंकू बळकट म्हणा किंवा तुम्हा वाचकांचं सुदैव म्हणा, ती माझ्या डोक्यात बसली नाही. कारण त्यावेळेला मला मान फिरवायची बुद्धी झाली. काय पाठ.
मला एकदा म्हणून दाखवा, मी परत लिहितो म्हणजे हे सगळं. हे असं तुम्ही तुमच्या बरोबर आहे. आणि जास्त लक्षात माझ्या हे आहे त्यावेळेला की येताना बसमध्ये कंडक्टरला चुकून आम्ही दोघं खाली उतरलो, ही आठवण जास्त मोठी. तिकीट काढलं नव्हतं. कमिंग बॅक टू नेव्हिल गार्डन. अरे हा. नाही, का सांगतो तुम्हाला, ब्रॅडमन बद्दल त्यांनी जे लिहिलंय ते पुरेसं नाही. ते मला ब्रॅडमन बद्दल सांगा ना, त्यांनी काय लिहिलंय. ब्रॅडमन ही त्या काळात काय चीज होती. वन डे क्रिकेट कधी अस्तित्वात येईल असं वाटलं नव्हतं. त्या काळात तो त्या वेगाने खेळत होता टेस्टमध्ये. एका दिवसात त्या माणसाने 300 रन्स काढल्यावर लारवूडच्या अगेन्स्ट, एका दिवसात. आणि एकट्या माणसाने. एकट्या माणसाने लंच पुरी सेंचुरी, टी पुरी सेंचुरी आणि दिवस अखेर सेंचुरी. लारवूडनी त्याच्याविषयी त्याच्या आत्मचरित्रात लिहिलंय की द हार्डर ही हिट द फास्टर आय बोल्ड अँड द फास्टर आय बोल्ड द हार्डर ही हिट. कारण ब्रॅडमनविषयी मी अख्खा मुलाखत त्याच्याविषयी आपण देऊ शकू. त्याचे किस्से आहेत की आपली टीम जेव्हा ऑस्ट्रेलियात गेली होती तेव्हा आपला विकेट किपर सेन होता मला वाटतं, त्याला तो विचारायचा पुढचा बॉल कुठे मारू, मार कव्हरच्या बाउंड्रीला मार, आता कुठे मारू, आता इकडं मार. तो मारत होता. मग बॉल कुठेही पडला तरी तो कुठेही पडला तरी तो तिकडे मारायचा. असं 7-8 शॉट झाल्यानंतर ब्रॅडमन त्याला म्हणाला की तू मध्ये मध्ये बोल नको, तुझं कॉन्सन्ट्रेशन जाईल. त्याचंच आहे, याला काही धाड भरलेलं नाही. बरं, त्यावेळेला इंडियन बॉलिंग काय होती म्हणजे विनू मनकडला सांगतात त्यांनी इतका मारला 40शी उलटल्यावर. आपण आज सचिन तेंडुलकर 33 किती वय झालं म्हणतो. अर्थात क्रिकेट फार खेळतात, ते फारच कमी खेळत होते. एवढं करणार माणूस 52 टेस्ट खेळला होता जेमतेम. तो महत्वाचा भाग आहे. आणि 14 वर्षाचा स्पॅन मला वाटतं करिअर. मध्ये वॉर टाइम मध्ये सगळं फुकट गेलं. तरीही सचिन तेंडुलकरच्या ऑलरेडी 125 टेस्ट जास्त होऊन गेल्या. 300-350च्या वर वन डे इंटरनॅशनल खेळलेलं आहे. त्यामुळे गावस्कर म्हणला होता ना, जेव्हा त्यांनी ब्रॅडमनचं रेकॉर्ड मोडलं 29 सेंचुरीचं, तेव्हा तो म्हटलं मी रेकॉर्ड मोडलेलं नाही, त्यांनी 52 टेस्टमध्ये काढल्या होत्या. जेव्हा 29 सेंचुऱ्या कोणी माणूस 51 टेस्टमध्ये काढेल तेव्हा रेकॉर्ड मोडलं. बरोबर आहे. तर पण काही का असेल 40 वय हो, काही रिफ्लेक्सेस कमी होतात, काही होतं की नाही. तर तेव्हा त्यांनी मनकडून असा हल्ला चढवला म्हणतात, तो नर्वस झाला. सवय नाही अशी मार खायची. तेव्हा नॉन स्ट्रायकर हा उभा होता मिलर. तर मिलर त्याला असं म्हणला, तू नर्वस होऊ नको, मनावर घेऊ नको, तो कोणालाही मारतो, असं नाही की तुलाच मारतोय. हे सांत्वन केलं त्यांनी. तुमच्या क्रिकेट वेद या पुस्तकात तुम्ही रॉय गिलख्रिस्ट बद्दल फार छान लिहिलंय. म्हणजे रॉय गिलख्रिस्ट म्हणजे आपल्याला एवढंच माहिती आहे की तो इंडियात आला होता, तो माथे फिरू म्हणून त्याला परत पाठवला. याच्या पलीकडे रॉय गिलख्रिस्टनी काय केलं, तो माणूस कसा होता, हे मला तर सोडाच माझ्या आधीच्या पिढीतल्या लोकांनाही माहीत नाही. त्याच्याबद्दल थोडंसं कोणालाच फारसं माहीत असणार नाही, कारण त्याचं काही कळलंच नाही. तो ट्रक ड्रायव्हर होता. आणि मला एवढं आठवतं की त्या काळी मला फार गंमत वाटायची की तो ज्या रॉयला पळताभुई थोडी करत होता तो बॅरिस्टर होता, पंकज रॉय. एका बॅरिस्टरला एक ट्रक ड्रायव्हर त्याची अशी अवस्था करतोय. पण क्रिकेट आहे ना ते, बरोबर. पण माथे फिरू होता ही गोष्ट खरी आहे. पण त्याला ते जमलं होतं, एक ट्रिक फास्ट बॉलिंग करायची कळली, त्याला आगापिछा नाही. असे कितीतरी तुम्हाला क्रिकेटपटू दिसतील. म्हणजे बाय ऍक्सिडेंट तो क्रिकेटर झाला असं म्हणायचं बॉलिंग टाकायचा. कारण किती असे मोठे क्रिकेटपटू होऊन गेले बघा, आपण त्यांना कॉमेंटेटर म्हणून बघत नाही, समीक्षक म्हणून बघत नाही, कारण ते काही त्यांच्याकडे नव्हतंच. आज गावस्कर जसं बोलतो, बरोबर, नाव कशाला घेऊया आपण, पण आणखी किती लोक आपल्याकडे असं बोलू शकतील. तुमच्या आणखी एका प्रेमाबद्दल आपल्याला बोलायचं ते म्हणजे चित्रपट. त्याच्या आधी एक फक्त ब्रॅडमन आणि घरफोड्या ही जी तुम्ही एक कपोलकल्पित हकीकत लिहिले किंवा कपोलकल्पित कथा लिहिले, त्याच्याबद्दल 2 मिनिटं सांगा ना. मग ब्रॅडमन किती पॉप्युलर होता. हा, हे ब्रॅडमन पॉप्युलर म्हणजे तो एका टूरनंतर इंग्लंडच्या परत जेव्हा जायला निघाला, काही इंज्युअर्ड झाला, तर आजारी होता, त्यामुळे अख्खी टीम वेगळी गेली, हा वेगळा गेला. तर हा जाताना सगळे कॅमेरा घेऊन हजर होते, अख्खी टीम गेली तेव्हा कुणी आलं नव्हतं. इतका प्रचंड लोकप्रिय होता. हा, त्याचीच ती कथा आहे की सगळेजण असे टी व्ही आपल्या रेडिओ भोवती बसलेत, कारण त्या काळी टी व्ही नव्हता, रेडिओ भोवती बसलेत. ऑस्ट्रेलियामध्ये आणि इंग्लंडमध्ये मॅच चालली. करेक्ट. की जे आणखी तो विनोद आहे ना, की जे ऐकून एक म्हातारी म्हणली की अमक्या बॉलरला एक शॉर्ट लेग आहे, एक लॉंग लेग आहे, एक डीप फाईन लेग आहे. ती म्हणली हे काय, म्हणजे काय माणसं आहेत की कोण आहेत, उगीच नाही ते जिंकत, इतके पाय असलेले लोक. तर वडील बसलेत, आई बसली, मुलगा बसलाय, मुलगी बसलाय, आणि एनग्रॉस्ड इतके गुंतलेत त्यात, भावना इतक्या झाल्यात त्यांच्या की घरामध्ये खिडकीतून चोर येतो, चोर चोरी करतो, चोर पण त्यांचाच ना, तिथलाच, म्हणजे ऑस्ट्रेलियन. हो, ऑस्ट्रेलियनच. तोही तिथं बसतो रेडिओ ऐकत. त्यांना प्रश्न पडत नाही की हा कोण आपल्या घरात रात्रीच्या वेळेला आलाय. तो चोरी करून निघून जातो ब्रॅडमन आऊट झाल्यावर. जाताना तो चोरीचा माल विसरून जातो, कारण ब्रॅडमन आऊट झाला ना, आता काय चोरी. इंटरेस्ट बाहेर आल्यानंतर त्याला पोलीस भेटतो, पोलिसाला स्कोअर सांगतो.
पोलिसाला पण धक्का बसतो, काय आऊट झाला आणि हा घरी जातो, असा तो सगळा प्रकार आहे. किती इन्व्हॉल्वमेंट लोकांची ब्रॅडबर्नमध्ये. आणि शेवटी घरी जातो आणि काय घड्याळ ठेवतो. घड्याळ गजर वाजताना कळतं घड्याळात एक घड्याळ राहिले घड्याळ आणि राहिलं. अख्खं बाल बाकी चोरलेली पिशवी पण विसरलो. तो म्हणे मरू दे, आता इंग्लंड काही 600-700 रन्स करत नाही. आता तुमचं आणखी एक वेड किंवा प्रेम, चित्रपट. हे चित्रपटाच्या वेडाची सुरुवात मालेगावला झाली. मालेगावला सुरुवात झाली की नाही माहीत नाही, खतपाणी मिळालं. हां, 2-3 थिएटर्स फुकट होती. बरं. फुकटच आहे म्हटल्यावर काय प्रश्न आहे. त्यामुळे तिथं सुरुवात झाली. पण त्यात एक मजेदार प्रकार होता. माझे वडील डॉक्टर होते, मेडिकल ऑफिसर होते. ते रात्री सिनेमाला जाताना घेऊन द्यायचे मला. पण आता समजा 9ला आम्ही थिएटरला पोचलो. मालेगावचे सिनेमे 10 वाजता सुरू व्हायचे. तर आधीच्या शोचा समताचा शेवटला अर्धा पाऊण तास आहे ना, तो आम्ही बघायचो. बरोबर, तो बघायला मिळायचा. तो बघायला मिळायचा, मजायचं. पण मला त्या वयात तरी रेफरन्सेस लागायचे नाहीत. हिंदी सिनेमा झाला म्हणून काय झालं, काय मी नक्की काय धरलं आधी. इंटरव्हल नाही, सिनेमा सुटला, बरोबर. त्यानंतर परत सुरू व्हायचा. तिथपर्यंत आम्ही आलो की माझे वडील म्हणायचे चला पुढचं बघितले. मला एवढा राग यायचा, अरे असे काही तुकडे जोडणार का मनातल्या मनात आपण. आता सगळा गती आली आहे सिनेमाला, आता काय झालं ते बघायचं ना. इथपर्यंत बघितलं म्हणजे काय. बरं, त्यांना बरोबर आहे हो, ते डॉक्टर होते, त्यांना सकाळी उठून कामं असायची. फिल्म म्युझिक माझ्या माहितीप्रमाणे, मी चुकत असेल कदाचित, फिल्म म्युझिकवर पूर्वी कोणी लिहिलेलं तर मला माहीत नाही, मराठीत. कारण चित्रपट संगीत हा एक सवंग विषय सिनेमासारखाच मानला जायचा. कमर्शियल हिंदी सिनेमासारखाच हिंदी चित्रपट संगीत हा अतिशय सवंग विषय मानला जायचा. क्लासिकल लिहिणं वेगळं, हिंदी सिनेमातल्या गाण्यांवर काय म्हणून असेल कदाचित. पण कोणी लिहित नव्हतं, रसास्वाद घेत नव्हतं. मला वाटलं घ्यावं असं, मी सुरुवात केली. मला हे गाणं ऐकून लिहावंसं वाटलं किंवा हा सिनेमा बघून मला लिहावंसं वाटलं. जे पहिल्यांदा इम्पॅक्ट करणारे लोक असतात त्यातले कोण होते? नाही, मला असं वाटतं की पहिला लेख जो मी लिहिला पहिला सिनेमावरचा, तो दिलीप कुमारवर होता. नाही, नॅचरली तुम्ही दिलीप कुमार बद्दल लिहिणार. एक तर आपला विषय हां, आणि उमाळा. हां, कुठल्या तरी क्षणी मला जाणवलं की आपण फार रमतो या माणसामध्ये. आपण पुरुषांनी पुरुषाबत असं म्हणण्यात काही अर्थ नाही की फार गुंतलोय. बरोबर. पण माझ्या लक्षात आलं, मी कुठेतरी लिहिलं होतं, मी स्वतःलाच उद्धृत करतो. हां, मोठ्या माणसाला उद्धृत करायची पद्धत आहे. अगदी अगदी प्रश्नच नाही. तर कुठेतरी लिहिलं होतं की आमच्यासारख्या भेकडांच्या वतीने तो पडद्यावर मरत होता. याचा आम्ही फायदा घेतला. दिलीप कुमार आळ घालून अंधारात आम्ही रडून घेऊ शकलो. कोणी बघितलंच असतं, तो रडवतोय ना, मी काय करू. त्यामुळे कुठेतरी असं एक लागेबांधे निर्माण झाले. माझा एक मित्र एकदा माझ्याकडे आला होता आणि त्याला घरी कळलं की तो बाहेर गेलाय. त्यांनी पेपर बघितला, 11चा शो कुठे चालू आहे दिलीप कुमारचा, तो चित्राला होता. तो चित्राच्या बाहेर उभा राहिला. मी सिनेमा संपून बाहेर आलो, तो बाहेर मला भेटला. हा तिथंच असणार, चुकला फकीर मशिदी. बरोबर. तो खाणारा होता फक्त. तेव्हा असे कॅम्प्स होते ना, भरपूर कॅम्प्स होते. हमरी तुमरी म्हणून बोलायचे आणि चाहते बोलायचे यात विशेष नाही आहे, त्यांची तीच भावना होती. म्हणून ते एकत्र काम नाही करायचे. दिलीप कुमार देवारांनी आयुष्यात एकदा काम केलं. दिलीप कुमार आणि देवानंद कुठला पिक्चर? इन्सानियत. बरं. दिलीप कुमार राज कपूरने एकदा केलं अंदाज. ह्या लोक आता बघा ना, 5-5 जण असतात. कारण आता फार माणसं हुशार झालीत, कारण प्रेक्षकही बदलले, दोन्ही हे आहे ते. कारण आता त्यांना कळतं सिनेमा चालणं आणि आपली किंमत पैशाची वाढणं याच्या एवढं महत्त्वाचं दुसरं काहीही नाही. त्यावेळेला असं नाही, एकत्र काम केलं तर तुझा रोल किती, माझा रोल किती, इथं कापला. फार इगो प्रॉब्लेम्स अतिशय होते. नाही, मी संगमच्या वेळेला हो, काय झालं होतं? संगमच्या वेळेला त्यांनी दिलीप कुमारला ऑफर दिली होती की कुठलाही एक रोल कर. राज कपूर. हा, राज कपूरने केला तो कर, सुंदरचा किंवा गोपाळचा कर. त्यांनी कुठलंही करायची तयारी नव्हती त्याची. कारण कुठलंही केला तरी राज कपूर डायरेक्टर आहे, तो दुसऱ्या रोलला महत्त्व देईल, असा प्रकार होता. आणि जर कमी पडले असते रोलनी, तो चाहत्यात जी काही हंगामा झाला असता तो त्यांना परवडणारा नव्हता. थिएटरकडे माणसं आणलेली लोक आहेत. होई, सिनेमाचं वेळ. दिलीप कुमारला एकदा खडक वाचायला थांबवलं होतं काही लोकांनी आणि सांगितलं हम आज कहीं दिल खो बैठे गाऊन दाखव. तो म्हटलं गातो, गायला काय माझं जाते. पण ते मी नाही गायलेलं सिनेमात, मुकेशनी गायले. इतकं अज्ञान त्या काळात होतं. आता काय प्रश्न आहे,
जेव्हा राज कपूरनी दिलीप कुमारबद्दल भाषण केलं तेव्हा तो काय म्हणाला होता? हा तेव्हा बरंच पुलाखालनं म्हणतात तसं पाणी वाहून गेलं होतं. तर तेव्हा तो असं म्हणाला, गंगा जमनाचं त्याला हे मिळालं, फिल्मफेअर अवॉर्ड. कान्स व्हॅलीचं मिळालं. हां. तेव्हा भाषण करत तो म्हणाला होता की बादशाह हा नेहमीच बादशाह असतो, असे त्याने उद्गार काढले होते. आणि एक आठवण सांगितली होती की कॉलेजात आम्ही एकत्र होतो सेंट झेवियर्सला, मला वाटतं. तर मी अंपायर होतो, हं. रेफरी होतो, हा प्लेअर होता. मी त्याच्या मागे मागे धावायचो. त्याने म्हणलं, तू माझ्या मागे का धावतोयस? म्हणलं, नाही, तू कितीही पुढे धाव, मी मागे येणार. फार छान होती. हां, मग मी हे लक्षात राहिलं. तशी एक झुंज त्याच्याबद्दल परत तुम्ही लिहिलंय उभे ठाकले झुंजायामध्ये, दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन शक्तीमध्ये. तो पिक्चर बघून काय वाटलं? याचं कारण विचारतो, की तो एका नटाच्या थोडाशा अस्ताचा आणि एका नटाच्या उदयाचा काळ होता आणि त्यावेळेला ते दोघे एकत्र होते. त्यावेळेला काय वाटलं? नाही, मला कोणीच कमी वाटलं नाही, अजिबात कोणी दोघातलं कमी वाटलं नाही. आपापले हे त्यांनी कारण मी दोन्ही ऐकलं लोकांकडनं, विशेषतः वाट लागली अमिताभची, असं जास्त ऐकलं. मला असं वाटलं, अजिबात नाही मला असं वाटलं. आपल्याकडे काय आहे, कुणीतरी दुसऱ्याला खाल्लं म्हटल्याशिवाय लोकांना चैन पडत नाही, नाही का? संजीव कुमारने दिलीप कुमारला विधातात खाल्लं, राजकुमारनी पैगाममध्ये खाल्लं. इतक्या लोकांनी खाऊन तो उरतो कसा, हा एक प्रश्न मला निर्माण झाला नाही. पण तसं मला वाटलं दोघांनी अतिशय तोडीस तोड काम केलं. मला दिलीप कुमारचं कौतुक अशासाठी वाटलं, त्यांनी आपलं काम केलं, यांनी आपलं काम केलं. आताच्या काळात जर असा सिनेमा आला असता ना, तर खाल्ली बिल्ली भाषा लोकांनी बोलली नसती. आता लोक फार सुंदर आहे, जुगलबंदी सुंदर आहे असं म्हणाले असते लोक. तो काळ जरा वेगळा होता. या नटांची अनेक लोकांची ओळख झाली. त्यांचा फोन आला आणि तो तुम्ही उचलला नाहीत आणि दुसऱ्या कोणीतरी उचलला, तर घरच्यांची रिॲक्शन काय होते? देवानंदचा फोन आला होता. त्याने अपॉइंटमेंट घेतली होती आणि तो अतिशय सज्जन माणूस असल्यामुळे स्वतः फोन केला. हिंदी सिनेमात तो माहिती आहे तुला, अपॉइंटमेंट म्हणजे पुढच्या 15 दिवसात देखील ते भेटणार नाही. बरोबर. बरं, त्याची खंत पण नाही की आपण बोलवलं होतं, कारण राजेश खन्नाने मला एकदा जेवायला बोलवलं होतं आणि घराला कुलूप होतं. त्याच्यानंतर पुढच्या वेळेला परत बोलवलं तेव्हा मी त्याला म्हटलं, घराला कुलूप? त्याच्यावर तो मला म्हटलं, ये मेरी रेप्युटेशन आहे क्या तेरे पास? पण रेप्युटेशन नाही, एक्सपिरियन्स आहे म्हटलं. तर देवानंदने स्वतः फोन केला, अपॉइंटमेंट काय 15 मिनटं पोस्टपोन करता येईल का वगैरे. तर माझ्या मुलांनी घेतला. तर शॉक बसला. मला म्हटलं, बाबा कोणतरी माणूस बोलतोय, तो म्हणतोय की मी देवानंद बोलतोय म्हणून. तो बोलतोय की तो देवानंदच होता. पण मलाही वाटलं की देवानंद स्वतः जर काळ्या कुळकुळीत फोनवरनं आपल्याशी बोलू शकत असेल, म्हटलं टाईपरायटरवर मधून उद्या रेखा बाहेर यायची अख्खी. आणि लता मंगेशकर? हो, मी त्यांना पण एकदा सांगितलं की अहो, फोनवर तुमच्याशी बोलताना ना शब्दशः माझा हात असा शेक होतो, थरथरायला लागतो, काहीतरी बोल नका. म्हटलं असं नाही आहे, समोर माणूस जेव्हा प्रत्यक्ष दिसतो तेव्हा त्याचे हावभाव सगळे मिळून इम्पॅक्ट कमी होतो थोडासा, तुम्ही बोलू शकता. फोनवर एका कानात तो आवाज बोलतोय की ज्याची शेकडो गाणी माझ्या भोवती फेर धरून नाचायला लागतात आणि मला ते टेन्शन वाटायला लागतं. म्हणून वाटलं प्रत्यक्षात मी बोलू शकतो, म्हटलं फोनवर नाही, असं मी त्यांना सांगितलं. आणि मग लता अशा येती घरा, हे काय? कल्पना केली होती हां. की बायको त्यांना जेवायला बोलवते आणि तिच्या पद्धतीप्रमाणे लवकर यायला सांगा त्यांना आधीच, म्हणजे तेच कोलंबी सोलायला लागतील, फ्रूट सॅलडसाठी फळं कापायला लागतील. म्हणजे जशी तिच्या नात्यातली लोक जरा लवकर येऊन काहीतरी हात बटवतात तिचा, तसं लता अशा करायचे. मग त्यांना अन्न घालायचं आणि रात्री गाणं, मागच्या चौकामध्ये मोठा तंबू घालायचा, पेंडॉल घालायचा आणि त्यांना म्हणायचं गा. या सगळ्या चित्रपटांच्या प्रवासात म्युझिक डायरेक्टर्स आवडते. तुम्ही म्हणाल तसं की फिल्मी संगीताबद्दल तुम्ही अधिकारवाणीने लिहिलं. अधिकारवाणीने म्हणजे आपल्याला जे आवडलं, आपल्याला जे खरंच मनापासून आवडलं. तर म्युझिक डायरेक्टर्सबद्दल थोडंसं बोला. म्हणजे एक एक काळी तुम्हीच लिहिलं आहेत पुन्हा एकदा की हुस्नलाल भगतराम, नौशाद, अनिल विश्वास, मदन मोहन, रोशन, ओ पी नय्यर, सी रामचंद्र, चित्रगुप्त एवढे सगळे एकत्र होते. ही सगळी गॅलेक्सी बघितल्यावर त्यांच्याबद्दल म्हणजे प्रत्येकाची आवड म्हणतो ती असतेच ना आपल्याला. एकदा कुठल्या तरी निमित्ताने मी हे काढलं की 53 साल 54 साल ह्या पिरियडमध्ये 50 ते 60 त्यातले या लोकांचे सिनेमे काढले ना, हे अवॉर्ड्स जसे मिळतात बेस्ट म्युझिकचे, कळत नाही. नौशादचे बरोबर अमुक अमुक अमुक, सी रामचंद्रचे अमुक, एकापेक्षा एक हिरे माणकं त्या काळात या लोकांनी उधळली. सगळ्यांना काही भेटायचा योग आला नाही, कारण काय सुरुवातीच्या काळात हे
याच्यातच नव्हतं की आपण भेटू शकतो. फार उशिरा हे शक्य व्हायला लागलं. तेव्हा बरेचसे लोक गेलेले होते. मोहम्मद रफीला उदाहरणार्थ मी एकदाही भेटलो नाही. तलतला भेटलो. मुकेशला उधरता का होईना भेटलो. लतादींना भेटलो, आशा भोसलेंना तर भेटलो. पण त्या काळात नाही भेटलो. संगीत दिग्दर्शन पण ओपीला भेटलो खूप. पण होतं काय बऱ्याचशा लोकांच्या बाबतीत, बऱ्याचशा म्हणजे नॉट नेसेसरली म्युझिकमधल्यात, इतर क्षेत्रातल्या पण, क्रिकेटमधल्या पण, जुने लोक जे असतात ना, जे आता कोणीच नाहीत, असे लोक जे असतात ना, फार फ्रस्ट्रेशन आले असतं त्यांना. म्हणजे तुम्ही त्या नोस्टॅल्जियाने त्यांना भेटायला जाता की भेटल्या त्यांनी त्या काळाविषयी त्याविषयी बोलावं, आणि ते तुम्हाला आजचं राजकारण, तो भूखंड कुणी ह्याच्यावरती बोलायला लागतं. हे बोलायला माणसं कुठेही येतो तुमच्याकडे, पण त्यांना ते ओपन एअरची भेट झाली तेव्हा काय? ओपी नय्यर फार इंटरेस्टिंग माणूस आहे. पण एक बघताना असं म्हणजे बोलताना असं एक फिलिंग येतं की ऐन भरात असताना अवघड असलं पाहिजे काम. म्हणजे त्याला सांभाळून घेणं, अंधारून गोंधळून त्याच्याकडनं काम करून घेणं, हे अवघड असलं पाहिजे. कारण मी असा किस्सा ऐकलाय, त्यांनी नया दौरचं म्युझिक जेवढं गाजलं, ते दिलीप कुमार म्हणे असं म्हणाला ट्रायल बघून की म्युझिकमध्ये काही दम नाही. ओपी नय्यरला, दिलीप कुमार असतो नाही तर आणखी कोणी असो, म्युझिकमध्ये दम नाही असे उद्गार काढणं, तो इतका चिडला म्हणतात ओपी नय्यर. तो असं म्हणाला दिलीप कुमार, तू तुझं बघ, तुझसे तो कामरान अच्छा आहे ॲक्टर. हे दिलीप कुमारला आणि बोलणं. या स्टेजला पण तो काही वेगळं बोलत नाही. हम्म. मेरा म्यूजिक है किसी को भी लो, अमिताभ बच्चन को लो नहीं तो कुत्ते को लो, कुछ फर्क नहीं पड़ता है. कुत्ते को लो. नया दौर बघितल्यावर तो असं म्हणा होता, बघितल्यावर ना सिनेमा, का इसमें नया दौर क्या है, ये तो नय्यर दौर है. पण खरं झालं नाही त्या खरी अर्थी. गोष्ट आहे. म्हणजे ते म्युझिक ज्या पद्धतीने गाजलं, अजूनही चिरतरुण तरुण संगीत आहे ते, खरंच खऱ्या अर्थाने. बरं, सी रामचंद्रांना भेटायची वेळ आली? फारसे उत्सुक नसायची ही माणसं, कदाचित तुमच्याशी बोलता नसतील, वेगळ्या ग्रुपमध्ये वेगळ्या वातावरणात ते बोलतही असतील. पण जरा अशी कुठेतरी कडवट, दुखावलेले अशी ही माणसं असतात. आणि विशेषतः त्यांना जर अशी भावना झाली ना की आपण रिॲक्शन पुरते उरलोय. तुम्हाला अविषयी काय वाटतं, बचे कसे संबंध होते तुमचे, क म्युझिक कसा वाटतो, अरे माझ्याविषयी विचारा ना. बरोबर. असं एक थोडंसं वाटतं. आपल्याला खूप अपेक्षा असते की भेटल्याबरोबर तरी भडा 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 बोलायला लागावं की हे गाणं मी कसं दिलं ते गाणं. नाही होत असं. बरं, एवढं लिखाण केलं, तुमचे एवढे फॅन्स आहेत, मी स्वतःला त्यात गणता करतो की मी तुमचा फॅन आहे, पण वाचकांना कुठल्या प्रकारचं लिखाण आवडतं असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट, जिथं आता क्रिकेट आणि सिनेमा घेतलं, जिथं त्यांची ठाम मतं असतात आणि मतं असतातच, त्याला दुजोरा देणारं जेव्हा तुमच्याकडलं लिखाण घडतं तेव्हा अप्रतिम, अप्रतिम. जेव्हा त्यांना कुठेतरी शेपटावर पाय देणारं लिखाण घडतं, काही कळतं काही, बॅट धरली होती कधी हातात, छापतात म्हणून काही लिहिता, इतकं सोपं आहे ते. तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी लिहा हो. असं कुणाला काय वाटतं असं करून ते काय गिरायकाची खुशी हाच आमचा संतोष असं काही नाही आहे ते. पण असं असतं सिनेमात, तेच आहे. मी तर राजकुमारवर लिहिलं होतं, राजकुमार नटावर, की एका सिनेमात तो हिला, शबाना आझमीला, तो स्वतः राजपूत पोलीस अधिकारी असतो, म्हणजे ती पण राजपूत आहेत ते, इतिहास मला वाटतं पिक्चर, त्यात तिला तो बेगम म्हणतो, राजपूत माणूस बायकोला बेगम म्हणतो. तर मी लिहिलं होतं की तो राजकुमार आहे जानी, तो बेगम म्हणेल, तो बोफोर्स म्हणेल, नाही तर नरेंद्र हिरवाणी म्हणेल, तो काही म्हणू शकतो. राजकुमारचे जे निष्ठावंत चाहते असतात ना, हे चाहते नेहमी निष्ठावंत असतात. हां, त्यांनी सांगितलं आम्ही हे वरपर्यंत घेऊन जाणार आहोत. मला कळलं नाही वरपर्यंत म्हणजे नक्की कुठं नेणार आहेत ते, पण लोकांना नाही चालत. आपल्या देशातच हा प्रकार नाही, असेल त्याचं मत, माझं वेगळं आहे, हा अस्तित्वातच नाही. ताबडतोब तू मत बदल किंवा लिखाण बंद कर. मला लिहितात काही, आजही काही वाचक असे कळवतात, दोनच पर्याय. त्याला आजही काही लोक असं लिहितात, बंद करा. मी त्यांना कळवतो, मला कळलेलं नाही, कुठल्या अधिकारात तुम्ही सांगणार बंद करा? तुम्ही नका वाचू ना. आपल्या पायाला धूळ लागते, खडे लागतात, माती लागते, म्हणून आपण पायात चपला बूट घालतो. पृथ्वी कव्हर करा सांगत नाही आपण. तर तुम्ही सगळ्या वाचकांचे प्रतिनिधी जोवर नाही आहात, आणि नसालच ना, तो तुम्ही एक काही चान्स द्या. काही सुधारणा होते का या माणसात लिखाणात, काय अक्कल आहे का, येते का? नाही,
सोडून द्या, आंघोळ करून मोकळे व्हा. त्याला काय कळवता लिहू नको म्हणून. वाचकांच्या प्रतिक्रिया असतातच, आपल्या आवडत्या लेखकापर्यंत पोहोचाव्यात असंही वाटत असतं. अनवधानाने काही अनावस्था प्रसंगही ओढवतात. काय आहे? हो, ज्यांना लेखकाची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येऊ नये असं वाटत असतं, कारण तसाच मजकूर लिहिलेला असतो, बरोबर. ते पत्ता वगैरे काही लिहित नाहीत. बरं. हां, म्हणजे तुम्ही उलटून काही करताच कामा नये. तुम्ही उलटून वार करू शकता. उलटून अजिबात वार करू शकत नाही. म्हणजे आपण उलटून वार केला, आनंदही तुम्हाला मिळू नये. पण मला असा प्रश्न पडतो की नक्की आपलं पत्र त्या माणसाला मिळालं का आणि त्याला काय वाटलं याचं तरी औत्सुक्य हवं ना माणसाला थोडंफार. पण नाही, त्याचं पुरी फोन यायची. हां. मगाशी म्हटलं तर दुखावलेलं काही यांच्यावरती, तेव्हा कॉलर आय डी नव्हतं आलेलं. तुम्ही काहीच उलटून करू शकत नाही हो. त्यांना तुमचा फोन नंबर माहिती आहे, ते काही करून बोलू शकतात, तुम्ही बोलू शकत नाहीत. आता कॉलर आय डी आहे, कुठल्या नंबरवरून फोन आला तुम्हाला कळतं. पण सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, आता तसे फोन येणंच बंद झाले. आता प्रतिक्रिया म्हणजे माझ्या प्रतिक्रिया असतात. मग एका मुलीने मला असं लिहिलं होतं की सुनील गावस्कर हा स्त्रीद्वेष्टा आहे. बरं. बायकोनी पंजाबी कपडे घातलेले चालतात, पण मुलीचं नाव देखील तो बाहेर कुठे येऊ देत नाही किंवा तिचा कधी उल्लेख नसतो. तर मी तिला लिहिलं होतं, बाई गं, माझ्या माहितीप्रमाणे त्याला एकच मुलगा आहे, मुलगी नाहीच आहे. तर ही माहिती तुला कुणी दिलं मला माहीत नाही. आणि दुसरं, तुझ्या घरात कोणी नाही का तुला कंट्रोल करणारं, तुला पडले काय. अर्थात पुन्हा उत्तरं असल्या लोकांची येत नाही. एका मुलीचं मला पत्र असं आलं होतं की मला काय राजू कुलकर्णीसारखा का रवी शास्त्री, नाव आठवत नाही मला, ह्याच्यासारखा 2 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठा असलेला भाऊ असता तर किती बरं झालं असतं. मी लिहिणार आहे, मला यांचं वय माहीत असणार आहे, ही त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. म्हणजे आपलं वय कळवण्याची किती खुबी आहे बघा त्याच्यात. बरोबर. काय हेतू माहीत नाही मला, पण काही पत्र काहीही लोक लिहितात. भेटून प्रत्यक्षात ते तर बोलूच नका. म्हणजे वाचक काय म्हणल्यानंतर पुढे काय चांगलं येतं, बहुतेक वेळा चांगलं येतं, पण त्याची काही गॅरंटी नसते काही. घरच्यांच्या काय प्रतिक्रिया येतात? अरे बापरे. नाही, हा प्रश्न एका मुलाखतीत, माझ्या घरी एक बाई आली होत्या, त्यांनी माझी मुलाखत घेतली. त्यांनी एक्झॅक्टली हाच प्रश्न मला विचारला. तर मी म्हटलं, माझी मुलगी वाचते पण तिला कळत नाही, कुणाला कळत असेलच तिला वाटत नाही. मुलगा वाचत नाही, दुसरं कोणी वाचत असेलच त्याला वाटत नाही. बायको वाचते का, तिला कळतं का, आणि कळलं तर आवडतं का, हे आजतागायत मला कळू शकलेलं नाही. काही घरी काही विशेष हे नाही कुणाला. नाही, पण आवडत असणार. नो मॅन इज अ हिरो टू हिज व्हॅले. डॉक्टर कणेकरांचा मुलगा हे अत्यंत गंभीर लिखाण तुम्ही केलं आहे आणि तो एक अत्यंत महत्त्वाचा भाग तुमच्या सगळ्या साहित्यातला आहे आणि तुमच्या पर्सनल लाईफमधला आहे. हे पुस्तक लिहिण्यामागचं कारण? नाही, पहिली गोष्ट, वाढत्या वयात हळूहळू तुमचं पर्स्पेक्टिव्ह बदलत जातं, नाही का. 20व्या वर्षी जे तुम्ही लिहाल ते 60ला नाही लिहिणार. बरोबर. एक. दुसरं, तोही माझा एक भाग आहे. इतके दिवस मी किती दिसू दिला नाही मला माहीत नाही, पण तो एक भाग आहे. आणि वाचकांना माझा हात जोडून एक नम्र विनंती असते, तुम्हाला आवडलं की आवडलं नाही, आवडलं नसेल तर प्रश्नच भेटला, बरोबर आहे, एवढंच बघायचं. अतिशय आवडलं पण कशाला ना. आधीच आमच्या जीवनात काही दुःख कमी नाही आहेत, आम्ही हसण्यासाठी वाचतो, एक विरंगुळा म्हणून वाचतो, काही डोक्याला ताप आहेत, कुठलंही पुस्तक काढा, वाचा, मनमुराद हसा, ह्याच्यासाठी वाचतो. तुम्ही पण आम्हाला रडवायचं जर मनात आणलं तर मग काय करायचं आम्ही. म्हणलं नाही, बरोबर आहे, पण अशी वॉटरटाईट कंपार्टमेंट्स नको. तो हे कमी लिहितो मी. डॉक्टर कणेकरांचा मुलगा हां. जीवनात फार मोठा हे प्रभाव आहे. मी असं नेहमी मानत आलो आहे की माझे वडील गेले 15 मार्च 1966, माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस. ते म्हणतात ना, नेवर द सेम पर्सन अगेन. मला एक्झॅक्टली आठवत नाही, ती फार जुनी गोष्ट झाली, आठवत नाही म्हणजे मी आठवत नाही. त्याच्या आधी मी कसा होतो मला तर आठवत नाही, पण असं नव्हतं एवढं नक्की. आपल्याकडे म्हणतात ना की आमच्याचे आईवडील गेले, लवकर गेले, काय अडलं, शिक्षण झालं, नोकरी झाली, लग्न झालं, संसार झाले, काही अडलं नाही. साफ छूट आहे. अडलं नाही म्हणजे लौकिक अर्थाने तुमचं काहीतरी मार्गी तुम्ही लागलात म्हणजे अडलं नाही. अरे, तुमच्या स्वभावामध्ये कंगोरे निर्माण होतात, वेडेवाकडे विचार तुमचे होतात, तुमच्या प्रतिक्रिया बदलतात, माणसाशी वागताना तुमची नजर बदलते. काहीच बिघडलं नाही. आपण म्हणतो अमका तमका स्वभाव असा आहे का, तर ह्या गोष्टी होत असतात, बिघडलं कसं नाही. तर मी त्यामुळे माझ्या वडिलांचं खूप लिहिलं आहे,
खूप कुठल्या ना कुठल्या निमित्ताने खूप लिहिले की अलीकडे शेवटला एक लेख लिहिला होता मी. तर तो वाचून मला नाशिकहून एका माणसाचा फोन आला. 72 वर्षाचा माणूस, IAS ऑफिसर, कुठल्या मोठ्या मोठ्या पोस्ट भूषवलेला माणूस. ते वाचून त्याचा मला पुण्यात होतो मी, मोबाईलवर फोन आला. तो मला म्हणला, पुढचं वाक्य बघा मला भडभडून आलं. मला म्हणला, अहो एवढी वर्ष झाली पण हरामखोर डोक्यातनं जात नाही हो. ही जी भावना आहे ना ती प्रत्येकाला असते हो. पूर्वी मला असं वाटायचं लिहिताना की आपलं वैयक्तिक हो, माझी आई माझी आई आहे, माझे वडील माझे वडील आहेत, वाचकांना काय देणं घेणं त्याची. मला नंतर लक्षात आलं लिहून झाल्यावर असं नसतं ते. ही युनिव्हर्सल भावना आहे. बाप, आई, तुमचा मुलगा, तुमची मुलगी, ही युनिव्हर्सल भावना आहे. प्रत्येकाला ते आपलंच वाटतं. म्हणून ते लिखाण चांगलं ठरतं किंवा लोकांना आवडतं. या कातरवेळे का लिहावंसं वाटलं आणि नक्की त्यात काय लिहिलंय? आधीच्या 3 एकपात्रित नसलेली गोष्ट आहे, त्यात हळुवार आहे. तेही ठरवून लिहिलेलं नाही, ते होत 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 गेलं आणि लिहिलं. मला डोळ्याला कांदे लावून पाणी काढण्यावर माझा विश्वास नाही. असं हुकमी हसू, तसं हुकमी रडू. कारण काही गोष्टी आपल्याकडे असतात ना, आई, मातृवियोग, साधारण माणसाला भिडतं. असा काही त्यात प्रकार नाही आहे. रडारडीचा नाही आहे. थोडं हळूवार आहे, थोडं सेन्सिटिव्ह आहे. पण ते काय आता अख्खं एकपात्रीची नाही, त्यातलं काही थोडंसं एकपात्रीची संहिता आहे ती. तर त्यात एक किस्सा मी लिहिला आहे, कारण माझं आता पाठांतर नाही, कारण मी अजून एकही प्रयोग केलेला नाही. काही झलक केले 2-4 ठिकाणी, प्रयोग केलेले नाही. तर की अमेरिकेत $1 शॉपमध्ये मी एक पुस्तक बघितलं. एका रूपगर्वितेचं आत्मचरित्र होतं ते, की बेबंद, बेलगाम, व्यसनी, बदफैली आयुष्य जगलेल्या एका बाईचं ते चरित्र होतं. तर त्या पुस्तकाच्या रॅपरवर, कव्हरच्या आत जो रॅपर असतो ना, त्याच्यावर तिने असं लिहिलं होतं की गेली 20 वर्ष जीसस ख्राइस्ट आणि माझे वडील परत यायची मी वाट बघते. आता मला कळलंय ते येणार नाहीत. माझे डॅडी तर नक्कीच येणार नाहीत. येशू ख्रिस्ताच्या बाबतीत मला निदान एका गोष्टीचं समाधान आहे की तो जाण्यात माझा काही हात नव्हता. मला भरून आला अक्षरशः वाक्य वाचून हे, की एका ठिकाणी असं लिहिलं आहे की म्हणतो की की आमच्या पिढीने वडिलांना आम्ही डेमी गॉड मानलं. त्यांना सगळ्या गोष्टींची उत्तर होती, सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्यांच्याजवळ असायचं. आम्ही आणि हे दुष्ट जग यांच्यामध्ये ते पहाडासारखे उभे असायचे. त्यांना भेदून दुःख, काळजा, वेदना, विवंचना या आमच्यापर्यंत कधीही पोचल्या नाहीत. पास नाही झालं हो, घाई काय, ते आहेत ना सगळं बघायला. आमच्यासाठी ते कमवत होते, मात्र आमच्याकडून त्यांनी काही एक्सपेक्ट करायचं नाही. आम्ही काही इन्व्हेस्टमेंट होतो ते पैसे मिळायला काय पाहिजे, आमच्याकडनं काय करायचं. त्यांना राबण्यासाठीच देवानी या जगात पाठवलं होतं आमच्यासाठी. आणि असे राबता राबता एक दिवशी गेली ती पिढी. आमचे डोळे उघडले हो खाडकन, की आता हे कोणी करायचं, तुटपुंज्या उत्पन्नात घर कसं चालवायचं. एक का अनेक, कोण करत होतं इतकी वर्ष हे सगळं. मानलं बाबा, आपण जो कोणी करत असेल ना त्याला मानलं. कधीही त्या माणसाला कुठलं श्रेय देण्याचं आमच्या मनात आलं नाही. श्रेय सोडा हो, बाहेरून आला हातात पिशवी असली तर ती काढून घेण्याची पण बुद्धी आम्हाला झाली नाही. मेला, बरं झालं, छान झालं. म्हणजे आता मनाला टोचणी लागायला, खंत वाटायला वेगळं कारण शोधायला नको. आम्ही आमची नरकामध्ये जागा रिझर्व करून ठेवली. असं एक त्याच्यात पोर्शन आहे. क्रिकेट, संगीत, चित्रपट अशासारखाच तुमचा मोठा विरंगुळा म्हणजे शिवाजी पार्कचा संध्याकाळचा तुमचा भरणारा दरबार किंवा कट्टा. त्या कट्ट्याबद्दल काहीतरी सांगा. हो, मलाही सुरुवातीला असंच वाटत होतं की हा विरंगुळा आहे. आता मला वाटतं तसं नाही, तो जिने का बहाना आहे, ऑक्सिजन आहे म्हणतात तो. कारण काय, एक आउटलेट मिळतं. आपण सगळीकडे मुखवटे घालून फिरतो, घरात देखील मुखवटे घालायला लागतात. तर एक जागा अशी असावी आयुष्यात की जिथं कुठले मुखवटे नाहीत, निशंक निशस्त्र होऊन तुम्ही राहू शकता, काहीही बोलू शकता. बरं, मित्र आहेत ते, त्यातले कितीतरी लोक असे आहेत की ज्यांनी माझा एक शब्दही वाचलेला नाही आणि पुढे मागे वाचण्याची शक्यताही नाही, पण माझे मित्र आहेत, मला चमचे नको आहेत. तर अशी एक ती जागा आहे. म्हणून तिथं गेलं नाही तर चैन पडत नाही. एखाद्या व्यसनी माणसाच्या गुत्त्याकडे पाय वळावेत ना, तसे कट्ट्याकडे पाय वळतात. आणि माझ्या लक्षात आलं की माझेच नाही, अख्खा ग्रुप जमतो. तर प्रत्येकालाच तसं वाटतं की इथं यायला पाहिजे.
काय डोक्यावरचं असेल ते ओझं इकडे टाकून द्यायचं आणि पुन्हा ओझी व्हायला आयुष्यात परत जायचं. हे कट्ट्याला स्थान.